नमस्कार, मी स्वर्धा. मुंबई 24च्या विशेष वृत्तात आपलं स्वागत. राजकीय भाऊबंदकी आणि नातेवाईकांमुळे बड्या नेत्यांचं खच्चीकरण कसं होतंय सांगतायत पत्रकार हेमंत जोशी. पाहूयात या खास वृत्तातून. सुरुवातीला दोन चुटके सांगतो. आरोग्यमंत्री असूनही सुरेश शेट्टी दोन सिगारेट्स एकत्र ओढत होते बघून पुलकुंडवारांनी त्यांच्या सेक्रेटरीनं त्यांना विचारलं, एकाच वेळी 2 सिगारेट्स का ओढताय? इंग्लंडच्या मित्राची आठवण सतावते. त्याच्या आठवणीत 2-2, एक त्याची आणि एक माझी. काही दिवसानंतर एकच सिगरेट ओढताना बघून पुन्हा पुलकुंडवारांनी विचारलं, आज एकच सिगारेट? मित्राला विसरलेत की काय? त्यावर शेट्टी म्हणाले, नो डिअर, मी सिगारेट ओढणं बंद केलंय. आणखी एक चुटका सांगतो. दुबईच्या समुद्रातल्या बोटीत मंदा म्हात्रेंना समुद्र चाच्यांनी घेरलं. बोटीत तिघेच होते, चायनीज, ब्रिटिश आणि मंदाताई. तुमच्याकडली कुठलीही वस्तू समुद्रात फेका, मी ती शोधून आणली नाही तर तुमचा गुलाम, आणि शोधून आणली तर तुम्हाला ठार मारेल, समुद्र चाचा म्हणाला. चायनीज माणसानं सुई फेकली. चाच्यानं क्षणार्धात शोधून काढली ती सुई आणि चिन्याला गोळी घातली. गोऱ्यानं सिम कार्ड फेकलं, तेही चाच्यानं लगेच शोधून काढलं आणि त्याला गोळी घातली. मंदाताईंनी देखील काहीतरी फेकलं. चाचा शोधून थकला आणि त्यानं हार मानली. चल घरी, नाहीतर आमचे विजय घरचं काम करून थकले आहेत. ताई, मी येतो, पण मला सांगा तुम्ही नेमकं काय फेकलं होतं त्या समुद्रात? चाच्यानं विचारलं. अरे येड्या, मी पुष्कळ बघितले तुझ्यासारखे. डिस्पेरिनची गोळी फेकली होती मी. चल घरी लवकर. राजकीय भाऊबंदकीनं ज्या घराला घेरलं त्या घरातल्या प्रसंगी टॉपर नेत्यांचं देखील नजीकच्या काळात असंच राजकीय खच्चीकरण झाल्याचं इतिहास सांगतो. राजकीय भाऊबंदकीतून अंगाचा अक्षरशः थरकाप उडतो जेव्हा केव्हा आपल्या ओठावर महाजन मुंडे घराण्याचं नाव तरळतं. एखाद्या भूकंपातून अख्खं गाव उद्ध्वस्त व्हावं तद्वत महाजन मुंडे घराण्यात घडलं. प्रमोदजी, गोपीनाथ, राहुल, पूनम, धनंजय, पंकजा, प्रकाश, प्रवीण सारेच्या सारे राजकीयदृष्ट्या नोव्हेअर झाले केवळ त्या भाऊबंदकीतून. राज उद्धव, राजा आणि दिग्विजय खानविलकर, जळगावातल्या मधुभाभी आणि सुरेशदादा जैन, किंवा प्रेमानंद रुपवते आणि मधुकरराव चौधरींचा शिरीष, जीवन गोरे आणि पद्मसिंह पाटील, मुन्ना आणि राजेंद्र शिंगणे, नागपुरातले रणजित देशमुख आणि अनिल देशमुख, नाशिकमधल्या पुष्पाताई आणि चिरंजीव प्रशांत हिरे, किंवा पुष्पाताई आणि त्यांचे दीर बळीराम हिरे, पुसदमधले निलय आणि मनोहर नाईक, असे कितीतरी जे राजकीय जीवघेण्या स्पर्धेतून, भाऊबंदकीतून घरातल्या घरात संपायला निघालेले एकमेकांचे सख्खे भाऊबंद आहेत. पावसाळा आला की छत्रीची आठवण होते. चखणा दिसला रे दिसला की बेवड्यांना मद्य आठवतं. मला झोप येत नसेल तर मला टिकेकर आठवतात, त्यांचं लिखाण मग वाचायला घेतो. पुणेकर दिसला की पुण्यातल्या पाट्या आठवतात. पुण्यातल्या एका गच्चीच्या दारावर लिहिलं होतं, आई बाबा खेळण्यासाठी ही गच्ची नाही, मुलामुलींनी दुरुपयोग करू नये. किंवा लिफ्टमध्ये लिहिलं होतं, कुत्र्यांना आणू नये, लघवी करतात. सिग्नलवर लिहिलं होतं, सिग्नल न पाहता रस्ता ओलांडल्यास यमराजाला आनंद होतो. येथे घेतो छोटासा ब्रेक. या विशेष सदरात वेळ झाली एका विरामाची. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome
to the Hex way of life. HexCorp, celebrating growth. विरामानंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बहुतेक आमदार खासदार केवळ निवडणुकांच्या तोंडावर मतदारांची कामं उरकताना किंवा भेटीगाठी घेताना दिसतात, पण नामदार गणेश नाईक या बाबतीत कसे आहेत ते सांगतायत पत्रकार हेमंत जोशी. तर मित्रांनो, येथे विषय आहे नातेवाईकातल्या भाऊबंदकीचा. आणि राजकीय भाऊबंदकी आठवता आठवता मला येथे या ठिकाणी आठवले सध्या गाजत असलेली नव्या मुंबईतल्या नाईक घराण्याची भाऊबंदकी. गणेश नाईक व्हर्सेस पुतण्या वैभव तुकाराम नाईक हा विषय अलीकडे नव्या मुंबईत ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शासकीय वर्तुळात चवीनं चघळण्याचा विषय ठरलेला आहे. अत्यंत बुद्धिमान दिवंगत बापाचा हिशेबी मुलगा वैभव विरुद्ध राजकीय पैलवान आणि राजकीय परिघातले तल्लख श्रीमान गणेश नाईक हा सामना दिसतो वाटतो तेवढा साधा सोपा सरळ नाही. वैभवनं अलीकडे एका मराठी दैनिकाला दिलेली मुलाखत जणू गणेश नाईकांच्या तोंडून पडलेले शब्द आहेत की काय वाचणाऱ्याला वाटावं. थोडक्यात वैभव सेम टू सेम मंत्री नाईकांची नक्कल करणारा वाटतो वाटला. महत्त्वाचं म्हणजे राज यांनी जशी बाळासाहेबांची हुबेहूब नक्कल करून राजकारणात अल्पावधीत मातोश्रीला नामोहरम करून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं, आता ती तशीच नक्कल पुतण्या वैभव नाईक करणार असेल तर आपोआप मनाला शंका चाटून जाते. वैभवमध्ये जर उद्या नवी मुंबईकरांनी काका गणेश नाईक बघितले तर मग उद्धवप्रमाणे भविष्यात संदीप आणि संजीव या दोघा गणेश पुत्रांना राजकारणात चाचपडावं लागेल का? गणेश नाईकांनी जर राजकीय निवृत्ती स्वीकारली तर मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा असा की बहुतेक आमदार खासदार केवळ निवडणुकांच्या तोंडावर मतदारांची कामं उरकताना किंवा मतदारांच्या भेटीगाठी घेताना लोकोपयोगी कामांची उद्घाटनं करताना थोडक्यात आयत्यावेळी मतदारांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. पण अभ्यासाअंती कॉन्फिडंटली मी तुम्हाला सांगतो, नामदार गणेश नाईक, खासदार संजीव आणि आमदार संदीप नाईक निवडून आल्यानंतर 5ही वर्षे जणू पुढल्याच आठवड्यात निवडणुका आहेत अशी मनाशी खूणगाठ बांधून मतदारांना मदत करण्यास सतत उपलब्ध असतात. अक्षरशः घरदार विसरून सतत स्वतःला लोकोपयोगी कार्यात गाढून घेतात. गणेश नाईक म्हणतात की निवडणुकीत जो बेसावध राहिला तो हरलाच म्हणून समजा. कोणतीही निवडणूक आव्हान समजूनच नाईक व त्यांची मुलं त्या निवडणुकीत सतर्क राहत असल्यानं वैभव यांची फार तर आणखी एका विरोधकाची भर पडली असं म्हणता येईल आणि त्याच पद्धतीनं गणेश नाईक त्याची दखल घेतील. मित्रांनो, एखाद्या माणसाची लोकप्रियता किती अफाट असते त्यावर मला नागपुरातल्या डॉक्टर डांगरे यांचं उदाहरण देता येईल. ते होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत. डॉक्टर डांगरेंकडे दर दिवशी साधारणतः 400 ते 500 पेशंट्सची रांग असते, कारण त्यांच्या हाताला गुण आहे. या रांगेतले काही पेशंट्स तर डॉक्टरांना भेटतही नाहीत, पण रांगेत उभे राहिलो तरी आपला आजार दूर होतो अशी त्यांची श्रद्धा असल्यानं ते रांगेत उभे राहतात. गणेश नाईकांवरून मला डॉक्टर डांगरेंची आठवण झाली. नाईकांच्याही बाबतीत तेच. त्यांच्या जनता दरबारात जमलेले सारेच स्वतःचं काम घेऊन आलेले असतात असं अजिबात नाही. पण नाईकांच्या सान्निध्यात 4-5 तास घालवलेत तरी मनाला हिंमत येते अशी त्यांची श्रद्धा आहे. एखाद्या महाराजांवर त्याच्या भक्तानं फिदा व्हावं तसा हा प्रकार नाही का? या विशेष सत्रात वेळ झाली एका विरामाची.
Adios for men and women. अग्नि। यह अग्नि तब पवित्र मानी जाती है जब दो लोग इसके साथ फेरे लेते हैं, लेकिन अगर वही आग उनके घर को तबाह करे तो ऐसे में इस आग की चिंगारी को भड़कने से रोकना जरूरी हो जाता है। फ्लेम आउट नाउ, जो आपको और आपके अपनों को किसी भी तरह की छोटी मोटी या बड़ी आग के धमाके से महफूज रखेगा। ये फोम बेस्ड एरोसोल कैन उठाने में हल्का है। किचन में काम करते वक्त या ऑफिस में या कहीं और आग कभी भी कहीं भी लग सकती है। बस फ्लेम आउट नाउ अपने पास रखिए और तुरंत आग पर काबू पाइए। उस दिन मैं ऑफिस में बैठा काम कर रहा था। अचानक से मुझे कुछ जलने की बदबू सी आने लगी और मैंने देखा कि इलेक्ट्रिक स्विच में से चिंगारी निकल रही है, जिसकी वजह से ये आग भड़क उठी थी। तभी मेरी नजर फ्लेम आउट नाउ पर गई। मैंने टाइम वेस्ट ना करते हुए इसकी मदद से आग को बुझाया। ये हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर आपकी, आपके अपनों की और आपकी संपत्ति सबकी सुरक्षा करेगा। फोम बेस्ड इस एक्सटिंग्विशर को मेंटेनेंस की भी जरूरत नहीं है। बस आग लगने पर इसका कैप या सील उतारें, आग से थोड़ी दूर पर खड़े हो जाइए और इसको डायरेक्टली आग की लपटों पर छिड़क दें जब तक कि आग पूरी तरह से बुझ नहीं जाती। इसके बाद अपने नजदीकी लोकल इमरजेंसी नंबर पर कॉल करना ना भूलें। फ्लेम आउट नाउ पैक में आपको मिलते हैं 1+1 हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर, जिसकी कीमत है मात्र। ऑर्डर करने के लिए डायल करें हमारे दिए गए नंबरों पर, लॉग इन करें globusmall.com पर। फ्लेम आउट नाउ, अपना सुरक्षा कवच। विरामानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। मंत्र्यांची ऐशोआरामाची सवय आणि त्यामुळे इतरांना होणारा त्रास परमेश्वरालाच ठाऊक। मंत्र्यांची श्रीमंती आणि त्याचा थाट याविषयी जाणून घेऊयात अधिक पत्रकार हेमंत जोशी यांच्याकडून। एखाद्या सुस्वरूप सर्वांग सुंदर तरुणीला ताई म्हणताना जशी मानसिक यातना होते, तद्वत आम्हा मराठींना लुटणाऱ्या गावित मोघेंसारख्या मंत्र्यांना मंत्री महोदय म्हणताना हृदयाला अक्षरशः नरकयातना होतात। अलीकडे महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांचं हेलिकॉप्टर भरकटलं। ते बीडला निघाले होते, मात्र भरकटल्यामुळे हेलिकॉप्टर वाड्याला उतरवण्यात आलं। मला सांगा, राज्यमंत्र्याला हेलिकॉप्टर किंवा खासगी विमान वापरण्याची गरज ती काय? आणि अव्वाच्या सव्वा भाडं देणं त्यांना परवडतं कसं? माहिती घेण्याची गरज आहे की चव्हाणांच्या मंत्रिमंडळातले कोणकोणते मंत्री, राज्यमंत्री आजतागायत ते मंत्री राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरनं किंवा खाजगी विमानानं कितींदा आणि कोणाच्या खर्चानं विमान प्रवास केलेला आहे? त्यांनी हेलिकॉप्टर किंवा खाजगी विमानाचा खर्च आयकर खात्याला कळवलेला आहे का? मित्रांनो, तुमच्यात हिम्मत असेल तर माहिती घ्या, विदारक सत्य उजेडात येईल। सुरेश धस असोत अथवा इतर मंत्री किंवा राज्यमंत्री, अनेकदा अजिबात आवश्यकता नसताना ही मंडळी ऐशो आरामाच्या सवयी जडल्यानं हेलिकॉप्टर किंवा खाजगी विमानानं प्रवास करतात। अलीकडे मंत्रालयात दलाली करून नवश्रीमंत ठरलेल्या भोसले, जाधवांसारख्या लुटमार छाप दलालांमध्ये नवा ट्रेंड आलाय। त्यांच्या ताफ्यात खाजगी विमानं किंवा हेलिकॉप्टरची रेलचेल असून विविध नेत्यांना, मंत्र्यांना ते अशी आमिष दाखवतात, खाजगी विमानानं किंवा हेलिकॉप्टर्स पुरवून स्वतःची कामं ही मंडळी करवून घेतात। माझं खोटं वाटत असल्यास गडकरी, मुंडे, अजितदादा, तटकरे इत्यादी सतत खाजगी विमानानं प्रवास करणाऱ्यांना विचारा, भयावह सत्य उजेडात बाहेर येईल। परवा सुरेश धस यांचं भरकटलेलं हेलिकॉप्टर त्यांना कोणी कशासाठी प्रोव्हाइड केलं होतं, किंवा त्या हेलिकॉप्टरचा मालक कोण, किंवा का त्यांनी त्या किंवा त्याचं भाडं कोणी भरलं होतं, हे भाडं कोठून भरल्या गेलं, आणि राज्यमंत्री झाल्यापासून त्यांनी हा असा हेलिकॉप्टरनं किंवा खाजगी विमानानं कितींदा आणि कोणाच्या खर्चानं प्रवास केलेला आहे, माहिती घ्या। मित्रांनो, या मराठींना लुटणाऱ्या सर्वपक्षीय
बेशरम पुढाऱ्यांनी त्यांच्या या लूटमारीचं स्पष्टीकरण त्यांना रस्त्यावर उतरून मागण्याची आता खरोखरी आवश्यकता आहे. तुम्हाला सांगतो, दिवंगत विलासरावांचे चिरंजीव अमित कुमार तर लातूरातल्या लातूरात स्वतःच्या महागड्या गाड्या न वापरता घरातून साखर कारखान्यापर्यंत जाण्यासाठीही हेलिकॉप्टर वापरायचे. जेव्हा मतदारांनी अगदी उघड त्यांच्या तोंडात शेण घातलं तेव्हा त्यांनी गावातल्या गावात ते हेलिकॉप्टर वापरण्याचं बंद केलं. मंत्र्यांना, राज्यमंत्र्यांना पूर किंवा भूकंपासारख्या आकस्मिक संकटाच्या वेळीच शासन हेलिकॉप्टर किंवा खाजगी विमानाची सोय करून देतं. अशी बीडमध्ये त्या दिवशी कोणती आपत्ती ओढवली होती की केवळ 4-5 महिन्यांपूर्वीच राज्यमंत्री झालेल्या धस यांना हेलिकॉप्टर वापरावं लागलं. बीडचे निवासी जिल्हाधिकारी त्यावर नेमकं सांगू शकतील, कारण हेलिपॅड उभारण्याची जबाबदारी त्यांच्याचकडे असते. मला वाटतं नागरी उड्डाण संचालनालयाकडे माहिती जर तुम्ही घेतली तर तुम्हाला नेमकं कळेल की महाराष्ट्रात खाजगी हेलिकॉप्टर्स किंवा खाजगी विमानं कोणकोणते मंत्री, राज्यमंत्री आणि अधिकारीही वापरतात. या विशेष सदरात वेळ झाली इथेच थांबायची. आपण पाहत रहा मुंबई 24. नमस्कार.